नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुडघेदुखीसाठी व्यायाम। हा व्यायाम प्रकार फक्त काय ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनीच नाही, तर ज्यांचं वय वाढलं आहे आणि गुडघेदुखीचा त्रास चालू होऊ शकतो अशा सगळ्यांसाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत, जे केल्याने तुमच्या गुडघ्यांचा त्रास कमी होईल आणि तुम्ही छान प्रकारे जमिनीवरती बसू शकता, भरपूर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चालू शकतात आणि निरोगी राहू शकता। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण आपल्याला गुडघेदुखी का होते यावरची कारणे आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात। तर सारखं एकाच ठिकाणी बसून राहणे यामुळे तुमचे जे स्नायू असतात ते स्टिफ होतात। त्याचबरोबर सारखं एकाच ठिकाणी उभे राहणे किंवा दिवसभर आपलं जर वर्किंग जे काम असेल ते जर चालत करायचं असेल किंवा जास्त वेळ उभं राहून करायचं असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला गुडघ्यांवरती प्रेशर येऊ शकतो आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो। नंबर 3 म्हणजे तुमचं वाढलेलं वजन। तुमचं वजन जर अतिशय जास्त असेल तर त्यामुळे तुमच्या गुडघ्यांवरती त्याचं प्रेशर येऊन आणि तुम्हाला गुडघेदुखी होऊ शकते। नंबर 4 म्हणजे तुमच्या शरीराचं वेटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते योग्य पद्धतीने न होणं, म्हणजे तुमच्या शरीराच्या एका बाजूला जास्त भार असतो। असे काही व्यक्ती असतात की जे चालताना असे एक साइड चालतात, जेणेकरून त्यांचा एक साइडला भार जास्त होतो आणि शरीराचा एक साइडला भार कमी होतो। यामुळे सुद्धा तुमच्या एका गुडघ्यावरती प्रेशर येतं आणि त्यामुळे तुम्हाला गुडघेदुखी होऊ शकते। किंवा नंबर 5 म्हणजे असे काही व्यक्ती असतात की ज्यांच्या एका पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असतं, त्यामुळे सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या पायावरती ताण देऊ नका। मग ते काय करतात, जो गुडघा चांगला असतो त्या गुडघ्यावरती ताण द्यायला सुरुवात करतात आणि असं केल्यामुळे त्यांचा जो गुडघा चांगला असतो त्यावरती सुद्धा ताण येऊन तो गुडघा सुद्धा त्यांचा दुखायला लागतो, जेणेकरून त्यांना पायाच्या दोन्ही गुडघ्यांवरती जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतं। आज आपण गुडघेदुखीची कोणती कारणे होती ती बघून घेतली। आता यांवरती असे कोणते साधे आणि सोपे व्यायाम प्रकार आहेत जे आपण अगदी बसल्या बसल्या करू शकतो। खुर्चीवरती बसूनही आपण जर समजा आपले दोन्ही पाय कॉट वरती ठेवले, आपण खुर्चीवरती असाल तरीही आपण करू शकतो। तुम्हाला जर जमिनीवरती बसता येत असेल तर खाली बसूनही तुम्ही करू शकतात। चला आपण आता योगाभ्यासाला सुरुवात करूया। पहिल्या एक्सरसाइज साठी आपण दोन्ही पाय घेतलेत, गुडघ्यात सरळ करून घेतले, पायाच्या ज्या टाचा आहेत त्या पुढे ढकललेल्या, बोटं शरीराच्या दिशेने खेचलेली ठेवायची, दोन्ही हात कमरेच्या खाली ठेवायची, आपली कंबर, पाठ आणि मान अगदी सरळ ठेवायची। श्वासाबरोबरीने टाचा पुढे ढकलायच्या, शरीराच्या दिशेने खेचायच्या, पुन्हा पुढे शरीराच्या दिशेने करूयात। 1 2 3 4 5। आता उजवीकडे आणि डावीकडे त्यांना घेऊन जायचं। करा 1 2 3 4 5। आज आपण जे काही व्यायाम प्रकार करतोय त्या व्यायाम प्रकारांमध्ये आपल्या गुडघ्याच्या वरचे म्हणजे मांडीचे मसल्स आणि गुडघ्यांच्या खालचे म्हणजे आपले काफ मसल असतील त्यांना आपण फ्लेक्झिबल करण्यासाठीचे व्यायाम प्रकार करणार आहोत, जेणेकरून ते जर फ्लेक्झिबल असतील तर स्वतःचं कार्य जे आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतील आणि गुडघ्यावरती कमी प्रमाणामध्ये प्रेशर देतील। चला तर मग पुढचा व्यायाम प्रकार करूयात। त्यासाठी उजवा पाय घ्यायचा आहे, गुडघ्यात दुमडायचा, डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आणि आपल्या गुडघ्याला पकडायचं, शरीराच्या दिशेने खेचायचं आणि हळूवारपणे हाताने पायाला खाली स्ट्रेच करायचं। करूयात 1 2 3 4 5। ओके, रिलॅक्स करायचे, उजवा पाय गुडघ्यात सरळ करून घ्या, डावा पाय घेऊयात, गुडघ्यात दुमडूयात। तुमचं जर आताच गुडघ्याचं काही ऑपरेशन झालं असेल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला आपला गुडघा जो आहे तो बेंड करायला जर मनाई केली असेल तर हा व्यायाम प्रकार तुम्ही अवॉइड करायचा आहे। अलगद पायाला शरीराच्या जवळ घ्या, पुन्हा खाली प्रेस करा। 1 2 3 4 5। ओके, रिलॅक्स करायचं, अलगद पाय पुढे घ्या। त्यानंतर तिसरा व्यायाम प्रकार करायचा आहे। त्यासाठी दोन्ही हात जो आहे त्यांनी आपल्या पायाला आपल्याला पकडायचं, गुडघ्याच्या खाली म्हणजे आपली जी मांडी जी ते आपल्याला पकडायचं आणि अलगद पाय सरळ वरती उचलायचा। टाचा
आपल्या शरीराच्या दिशेने खेचून घ्यायची, बोट पुढे ढकलायची आणि होल्ड करायची. हे करत असताना आपल्या पायाचा जो पुढचा भाग पूर्ण आहे तिथे पूर्ण ताण येतोय आपल्याला. होल्ड करूयात. 1 2 3 4 5. ओके, रिलॅक्स करायचंय. पाय खाली घ्यायचा. आता दुसरा पाय करा. होल्ड. 1 2 3 4 5. ओके, रिलॅक्स करा. आता तुम्हाला जर तुमच्या पायाला 5 मिनिटं होल्ड करणं जर तुम्हाला पॉसिबल झालं असेल तर पुढच्या सेटमध्ये आपण 10 सेकंद होल्ड करणार आहोत. पण तुम्हाला जर 5 सेकंद होल्ड करणं जमत नसेल तर तुम्ही पुढचा सेट सुद्धा 5 सेकंदातच करू शकताय. चला, दुसरा सेटला स्टार्ट करा. उचला पायाला वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. पाय खाली घ्या. दुसऱ्या पायाला वरती उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. पाय खाली घ्या. त्यानंतर आपल्याला डावा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून घ्यायचा आणि आपली जो पूर्ण तळवा आहे तो जमिनीवर टेकवायचा आणि हा पाय पूर्ण तसाच बेंड करून ठेवायचा, जेणेकरून आपल्या पायाचे जे मसल्स आहे त्यांना थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशनही जाणवेल आणि त्यांची लवचिकता वाढायला सुद्धा मदत होईल. आणि असं ताड बसून राहायचं. मान, पाठ, कंबर अगदी सरळ. 5 सेकंद थांबवायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूने संथ श्वसन करा. श्वास घ्या मोठा. हळुवारपणे श्वास सोडून द्या. पुन्हा नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडून द्या. पुन्हा श्वास घ्या. सोडून देत पायाला रिलॅक्स करा. डावा पाय गुडघ्यात सरळ करा. उजवा पाय घेऊयात. गुडघ्यात दुमडून घ्या. पुन्हा होल्ड करा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. पुन्हा नाकाने घ्या. तोंडाने सोडून द्या. रिलॅक्स करायचं. हळुवारपणे हात खाली घ्यायचा. पाय गुडघ्यांमध्ये सरळ करून घ्यायचं. गुडघेदुखीसाठीचा पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत आपण रुमालाच्या मदतीने, किंवा तुमच्याकडे पातळ शॉल असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या शॉलला आपल्याला आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचं. एका पायाच्या खाली ठेवून घ्यायचं. दोन्ही हात कमरेच्या मागे ठेवायचे. श्वास घेत अलगद टाचेला वरती उचलायचं. पाय जमिनीपासून वरती आला पाहिजे. टाच पुढे ढकललेली, बोट शरीराच्या दिशेने खेचलेली आणि होल्ड करायचं. आणि हा जो रुमाल आहे त्याला आपल्याला अगदी गुडघ्याच्या खाली न ठेवता गुडघ्याच्या थोडंसं आतमध्ये इकडे आपल्याला ठेवायचंय आणि होल्ड करा. हे करत असताना आपले काफ मसल्स जे त्यांना पूर्ण स्ट्रेच होत आहेत आणि त्यांची लवचिकता वाढायला आपल्याला मदत होते. होल्ड केलंय. संथ श्वसन. रिलॅक्स करून घ्या. ओके, हळुवारपणे पाय खाली घ्या. यानंतर करायचं आपल्याला उजव्या पायाला, म्हणजे या पायाला आता ट्रान्सफर करून घ्यायचं. उजवीकडे रुमाल घ्यायचा. पुन्हा या पायाला वरती उचलून धरायचं. तुम्हाला दिसत असेल तिकडून तर पाय जो आहे तो जमिनीपासून त्याला वरती होल्ड करायचा. हळुवारपणे पायाला खाली ठेवून घ्यायचं. यानंतर पुन्हा दोन्ही पायांना एकत्रितपणे वरती उचलायचं. जर हा रुमाल आहे त्याला आपण पायांच्या खाली ठेवून घेतोय. त्याला उचला वरती पाय. टाचा ढकलायच्या आणि बोट शरीराच्या दिशेने खेचायचे. ही कृती जर तुम्ही माझ्या बरोबरीने करत असाल तर तुमच्या काफ मसलला किती ताण आलाय हे तुम्हाला जाणवत असेल. संथ श्वसन करत राहा. हळुवारपणे रिलॅक्स करा. यानंतर आपला जो सपोर्ट जो आहे रुमालाचा तो बाजूला काढून घ्यायचा आहे. यानंतर पुढचं सगळ्यात सोपं आणि सगळे जण करू शकतात असं आसन आपल्याला करायचंय ते म्हणजे बटरफ्लाय पोज. त्यासाठी दोन्ही पायांची आपल्याला करून घ्यायचे. नमस्कार. दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आणि बटरफ्लाय पोज करायची. तुमचं जर गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच आता तर तुम्ही हे अवॉइड करायचंय. पण जर असे व्यक्ती असेल ज्यांची गुडघे दुखायला सुरुवात झाली असेल आणि त्यांनी जर हे व्यायाम प्रकार रोज करायला सुरुवात केली तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते की त्यांची गुडघेदुखी आहे ती कमी होईल.
त्यांच्या पायांमध्ये फ्लेक्झिबिलिटी येईल आणि त्यांना जे हवे आहेत ते सगळे कार्य ते करू शकतील. चला करत राहा बटरफ्लाय पोज. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, पुन्हा घ्या, सोडून द्या. संत श्वसन करा. ओके, हळुवारपणे रिलॅक्स करून घ्या आणि शांत व्हा. यानंतर आपण ज्या स्थितीमध्ये बसला असाल त्यामध्ये साधी मांडी घालून बसू शकताय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घेत मान, पाठ, कंबर सरळ संत श्वसन करायचं. आपण जो काही व्यायाम प्रकार केला त्यामुळे आपल्या कमरेच्या खाली सगळ्या संपूर्ण भागामध्ये जे काही सेन्सेशन जाणवत आहेत त्यांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. मोठा श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. तुम्ही जर खुर्चीवरती बसला असाल तरी दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती ठेवून घेत संत श्वसन करा. पुन्हा श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. अलगद दोन्ही हातांचं घर्षण करा. हात डोळ्यांवरती ठेवा, अलगद डोळे उघडा आणि यानंतर तुमचं जे काही आवडीचं काम असेल ते करायला पुढे तुम्ही जाऊ शकताय. हे व्यायाम प्रकार पुढचे 21 दिवस सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही करून बघा आणि रिझल्ट बघा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या वेळेस नवीन एखादा टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.